नाहीतर खुर्च्या अरे नाक्यावाले अरे फरफटत आले अरे फरफटत आले इकडून आले डॉक्टरांची गाडी आहे नाही कळत कुठे कुठे गेलं देऊन त्यांना पोट लावलाय तुम्ही तिथं लावताय का आणि मी एका दिव्यांगातर्फे त्याचा जाहीर निषेध करतो. धन्यवाद. बांधवांचा 36 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू आहे. आमच्या प्रमुख मागण्या दिव्यांगांची एक समान पेन्शन झाली पाहिजे. एकाला 1,500 तर एकाला 2500 अशी पेन्शन सरकार जमा होती. आणि दिव्यांगांचा जो हाल होतोय दर वर्षाला जी डॉक्युमेंटरी होती ती थोडीशी कमी केली पाहिजे. आणि प्रमुख मागणी आमची आहे की जो आमदार फंड आहे की आमदार फंड असतो दिव्यांगांना 30 लाख रुपये, तो 30 लाख रुपये दिव्यांग बांधवांना तो वाटला पाहिजे. दिव्यांग बांधवांचं सोनं झालं पाहिजे. प्रत्येक आमदारांना शासनाचा थोडासा दबाव झाला पाहिजे. शासन त्याच्यावर GR काढणार का ह्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही इथं बसलो आहे. कारण की आमदारांना त्यांचा पगार पुरतो तरी त्यांच्याकडे 30 लाख रुपये दिव्यांगाचा निधी असतो, तो दिव्यांग निधी ते खर्च करत नाहीत. आणि आमच्या या सर्व दिव्यांग बांधवांची पेन्शन ही योग्य वेळी एका तारखेला 5 तारखेला तर 5 तारखेला जमा झाली पाहिजे. त्यासाठी जी शिथिलता तुम्ही DBTद्वारे केली आहे ती तुम्ही एकदाच करा. काय असेल ती पण तुम्ही ती पूर्ण वेळेत एकदाच व्यवस्थित करून घ्या. सारखे दिव्यांगांची प्रत्येक ऑफिसला सारखं तहसीलदार कार्यालयाला हा दाखला दे, हायतीचा दाखला दे, उत्पन्न दाखला दे, या सर्व शिथिलता करावी दाखल्यात ही प्रमुख आमची मागणी आहे. आणि जो आता होणारा आता झाला जागतिक अपंग दिन 3 डिसेंबर 2025 हा जागतिक अपंग दिन शासनानं त्यांच्या ऑफिसमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या या ऑफिसमध्येच शासनानं साजरा केला. बाकीच्या या कलेक्टर ऑफिसमध्ये पण नाही झाला. सातारा जिल्ह्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये पण नाही झाला. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक ऑफिसमध्ये सरकारी ऑफिसमध्ये दिव्यांग दिन साजरा झाला नाही. अहो ते फेब्रुवारीचे किसडे हागडे आणि रोज डे करतील पण जागतिक अपंग दिन करणार नाहीत. आमचा जर तुम्हाला ते तसं आमचं जर आम्हाला सहानुभूती द्यायची नसेल तर तुम्ही स्टेटस पण ठेवू नका की दिव्यांगांना सहानुभूती द्या, पण सहानुभूती नको पण विश्वास द्या. हे नुसतं शासन आम्हाला आश्वासन देते की आम्ही दिव्यांगांना सहानुभूती नाही देणार तर विश्वास देणार. हा आमचा विश्वास आम्हाला कुठल्याही जागतिक अपंग दिनादिवशी आम्हाला कुठेही कुणी आम्हाला बोलवून आमचा सन्मान केला नाही. अशा ह्या दिव्यांगांच्या वतीनं माझी ह्या सरकारला नम्र विनंती आहे की दिव्यांग बांधवांचं त्यांनी गाढानं ऐकावं आणि या मायबाप सरकारला जाग येऊन त्यांनी आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी रस्त्यावर यावं.